खायला केक करायचा आहे, येत नाही करायला, चला मग बनवूया. प्रीमिक्स घ्यायचं चॉकलेट फ्लेवरचं असं, आणि त्याच्यात 2 चमचे तेल, विनेगर 1 चमचा टाकून चांगलं हलवून थोडं थोडं पाणी ओतून त्याचं बॅटर तयार करायचं. एकसारखं पडलं की मग झालं म्हणून समजायचं ते बॅटर. आणि नंतर ज्या भांड्यात तुम्ही करणार आहे त्याला तेल लावून असा कागद लावून घ्यायचा आणि पातेल्यात वतायचं ते मिश्रण. नंतर पातेलं असं ठेवून त्या स्टँड ठेवून झाकून ठेवायचं गरम होतं. आणि एका कापडावर असं पातेलं टॅप करायचं, म्हणजे बुडबुडा राहिला तर ते निघून जातात. 10 मिनिटांनं बघा कशी फुगली राहते. आणि लादी कशी शिजली ती ओळखायची, अशी टूथपिसला जर चिटकली तर शिजली हे म्हणायचं. अजून थोड्या वेळ ठेवायचं, अर्ध्या ते पाऊण तासात शिजते. नंतर सनविपची क्रीम घेतली मी फेटायला, माझ्याकडे मिशन होती म्हणून मी घेतलं बीटरची. आणि क्रीम अशी उभा राहिली की झाली म्हणून ओळखायची. आणि नंतर लादी बघा कशी कापायची, दोऱ्यानं कापून घ्यायची, एकसारखी कापली जाते. पायपिंग बॅग आणि केकची छापडी घ्यायची आणि ग्लासमध्ये पायपिंग बॅग घालून त्याच्यात क्रीम टाकून घ्यायची आणि छापडीला थोडी क्रीम लावून ती लादी त्याच्यावर ठेवायची आणि साखरेचं पाणी करून त्याला लावायचं, स्पंजी राहते. आणि नंतर बघा क्रीम कशी लावायची अशी लावून घ्यायची, व्हिडिओमध्ये दाखवले तसं. दोन्ही लाद्यांना साखरेचं पाणी लावून क्रीम लावून सगळीकडे घ्यायची, भारी लागतं बरं का. आणि नंतर असं फिनिशिंग करून घ्यायचं. चॉकलेट फ्लेवरचा केक भारी लागतो. आणि जरी फिनिशिंगला काय नसेल तर ATM कार्ड बंद पडलेलं त्याचा उपयोग करायचा. नंतर नोझलमध्ये असं टाकून घ्यायचं पायपिंग बॅगमध्ये आणि असे फुलं काढून घ्यायचे. तुम्ही कशीही डिझाईन काढू शकता. आणि मी चॉकलेटचे तुकडे वापरलेत आणि गुलाब होतं म्हणून मी गुलाबानं सजवले. भारी वाटते बरं का, आणि खायला पण छान आहे. आणि फ्रीजमध्ये 1-2 तास ठेवायचं, थंड झालं की नंतर काढून बघा कसं दिसतोय, भारी दिसते ना. आणि नंतर कापून दाखवते चॉकलेट फ्लेवरचा केक.